नमस्कार शेतकरी मित्रांनो, दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, हरभरा हा पीक महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते। साधारणतः हा हरभरा 20 ते 25 दिवसाचा असलेला आपल्याला यावर कोणती फवारणी करायला पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, हरभरा या पिकास नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम याची खूप गरज असते। त्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी आहे, कारण तुम्हाला साधारणतः 17 ते 18 क्विंटल उत्पन्न जर घ्यायचं असेल तर ही एक महत्त्वाची फवारणी तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे मग लक्षात येईल। शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला NPK हे 19-19 घ्यायचं आहे। 1 एकरसाठी आपल्याला 1 किलोची पाकेट घ्यायचं आहे। आणि दुसरं जे याच्या WBC 80% असलेलं सल्फर हे आपल्याला 500 ग्राम घ्यायचं आहे। आणि दुसरं जे बायोस्टिम्युलंट नावाचं जे सागरिका आहे हे आपल्याला 100 ml घ्यायचे आहे। आणि दुसरं चिल्टेट मायक्रोन्यूटनमध्ये जे चिलमिक्स कॉम्बी आहे हे आपल्याला 100 ग्राम घ्यायचं आहे। याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आपल्याला। 150 लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याच्यावर कॉम्बिनेशन करून ही हरभऱ्यावर स्प्रे करायचा आहे। हरभऱ्यावर स्प्रे करत असताना साधारणतः हे जे भरपूर या ठिकाणी भिजलं पाहिजे अशा नौजलनं तुम्ही चार्जिंगच्या पंपानं करा, जेणेकरून की यामध्ये फवारणीच्या माध्यमामधून हा उपयोग होईल, जास्तीत जास्त फुटवे आणि फांद्याची संख्या वाढेल। ज्यामध्ये आपण सागरिका हे बायोस्टिम्युलंट का वापरलेलं आहे की यामध्ये जास्तीत जास्त हिरवा आणि टवटवीतपणा राहिला पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी बायोस्टिम्युलंटचा सागरिकाचा वापर केला आहे। आणि जे दुय्यम अन्नद्रव्य आहे म्हणून आपण या ठिकाणी चिल्टेट मायक्रोन्यूटन जे पूर्वा कंपनीचं जे आहे, आपल्याला कोणत्या कंपनीची जाहिरात करायची नाही। चिलमिक्स कॉम्बी यामध्ये जे दुय्यम अन्नद्रव्य आहे हे आपल्यावर कालांतराने जे फुलं येणारे आहेत हे फुलं या ठिकाणी बुरशीच्या माध्यमातून कशा माध्यमामधून गळू नये, त्यासाठी आपण हे या ठिकाणी चिल्टेट मायक्रोन्यूटन हे वापरलेलं आहे। आणि दुसरं जे NPK आहे, NPKला हे WBC सल्फर हे थंडीचं असल्यामुळं हे पचन व्हावं आपण दिलेल्या ह्या हरभरा या पिकाला, त्यासाठी आपण या ठिकाणी WBC 80% असलेलं सल्फर हे आपण वापरलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण ही जे फवारणी करत आहोत, ही फवारणी एक तर सकाळी 9च्या दरम्यान करा किंवा संध्याकाळी 3च्या नंतर 4ला करा। या अशाच पिरियडमध्ये ही फवारणी करा, कारण या फवारणीच्या हाय टेम्परेचर किंवा उन्हामध्ये ही फवारणी करू नका, कारण आपल्या जे हरभरा या पिकावर 100% ही लागू व्हावी, त्यासाठी ह्या पिरियडमध्ये तुम्ही ही फवारणी करा। अशी जर तुम्ही फवारणी केली तर कितपत या व्हिडिओच्या माध्यमामधून, या फवारणीच्या माध्यमामधून तुम्हाला हे साधारण एकरीसाठी 17 ते 18 क्विंटल हे हरभऱ्याचं उत्पन्न घेता येईल। कारण आपण जे हे NPK दिलेलं आहे, या NPKमुळं तुमच्या झाडाची जे ग्रोथ आहे हे मुळं हे भरपूर स्ट्रॉंग होताल। आणि जे रायझोबियम जे खाली जे येणारे हरभऱ्याला जे मुळ्याला जे गाठी येतात ह्या नष्ट होणार नाही। कारण बरेच लोक या ठिकाणी युरियाचा उपयोग करतात। युरिया या खताचा तुम्ही उपयोग करू नका, कारण या खालच्या जे मुळे असतात, मुळ्याला हे रायझोबियम ह्या जे गाठी असतात ह्या या ठिकाणी जे बघू शकता तुम्ही, आता या ठिकाणी जे मुळं येणार आहेत या मुळाला रायझोबियमच्या गाठी असतात। ह्या गाठीची युरिया खतामुळं डॅमेज होतात, नष्ट होतात आणि आपल्याला उतारामध्ये जे अपेक्षित उत्पन्न आहे हे उत्पन्न घेता येत नाही। त्यासाठी आपल्याला हे मी जे औषधं दिलेली आहे, मी जे सांगितलेली ही माहिती आहे ही ॲक्युरेट आहे आणि ह्याचा उपयोग करा। कितपत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या फवारणीच्या माध्यमातून निश्चित उपयोग होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडं तुम्ही जर एखादी फवारणी केली असेल तर मला एक छोटीशी कॉमेंट करा। त्या कॉमेंटमध्ये तुम्ही कोणती फवारणी केली हे मला समजले जाईल। शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मी याच हरभऱ्यावर ही फवारणी घेणार आहे आणि घेतलेली आहे। नंतरचा जो व्हिडिओ टाकल हा तुम्हाला हरभऱ्याचीच दाखवील तुम्हाला। तोपर्यंत धन्यवाद।